नमस्कार मित्रो, एसटी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी प्रदीप सर मनपूर्वक स्वागत करतोय। खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही आपली 5 मार्चला परीक्षा आहे मित्र होय, या 5 मार्काच्या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना आउट ऑफ मार्क्स 40 पैकी 40 मार्क घ्यायचे, एकही मार्क आपला जाता कामा नये यासाठी मी काय केलंय, समोर आपलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जे जे महत्त्वाचे गणित आहेत माझ्या दृष्टिकोनातून एक गेस म्हणून तुझ्या समोर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतोय। लक्षात, जे क्वेश्चन्स आज मी सांगतोय ते सर्व क्वेश्चन उद्या परीक्षेला जात असताना आपण सर्वांनी काय करायचंय ते क्वेश्चन्स करून जायचे आहेत। ओके, चला बघूया याच्यामध्ये जे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत बेटा माझ्या दृष्टिकोनातून ते क्वेश्चन्स मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्या अगोदर एक लक्षात ठेव, हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हे जे काही चॅप्टर आहेत, हे चॅप्टर तुला नेमकं किती मार्कासाठी विचारणार किंवा किती मार्कासाठी हे चॅप्टर्स तुला परीक्षेसाठी विचारले जातील हे देखील आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करूया आणि पुढे जाऊया। बघ लक्षात ठेव, जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नावाचा, याच्यावरती एखादा हॉट्स यावर्षी विचारेल असं मला वाटतं, परंतु हा चॅप्टर बोर्ड परीक्षेला 12 मार्कासाठी विचारला जातं बेटा। त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन 12 मार्कासाठी विचारलं जातं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन 8 मार्कासाठी विचारलं जातं, फायनान्शियल प्लॅनिंग परत 8 मार्कासाठी विचारलं जातं, प्रोबॅबिलिटी सुद्धा 8 मार्कासाठी विचारलं जातं आणि स्टॅटिस्टिक 12 मार्कासाठी। हे बघ 12 1 12 12 2 24 12 3 36 है ना, ठीक आहे, 36 आणि 8 किती झाले बेटा, है ना, ठीक आहे। बघ एकंदरीत जर विचार केला, ठीक आहे, तर या एकंदरीत 60 मार्क तुझे टोटल झालेले आहेत लक्षात, ठीक आहे। म्हणजे ऑर सहित तुला किती मार्काचं विचारलं जाणार आहे, एकंदरीत 60 मार्काचा पेपर ऑर सहित तुझा असणार आहे, आलं लक्षात, ठीक आहे। चल आता बघ सगळ्यात महत्त्वाचं मी तुला सांगतोय, याच्यामध्ये नेमका आपण कोणत्या चॅप्टरला भर द्यायचा आणि कोणत्या चॅप्टर वरती आपण जास्त फोकस करायचं आणि ते चॅप्टर आता आपल्याला जे चॅप्टर आपल्याला या ठिकाणी काय करतील आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळवून देतील असे कोणते कोणते चॅप्टर्स आहेत लक्षात, ठीक आहे, ते आपण बघूया, ठीक आहे। आता बघ ह्याच्यामध्ये लक्षात ठेव, जो तुझा पहिला चॅप्टर आहे बेटा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, ह्याच्यामध्ये काय आहे रे, याच्यामध्ये फक्त सायमल्टेनियस इक्वेशन आहे, त्याच्यानंतर क्रॅमर्स आहे, त्याच्यानंतर ग्राफिकल मेथड आहे आणि त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही। हे फुकट 12 मार्क्स आपल्याला मिळतील। क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सुद्धा तसंच आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये साधे सरळ गणित आहेत लक्षात, ठीक आहे। तुला फॅक्टरायझेशन मेथड आहे, फॉर्म्युला मेथड आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे आणि परत एकदा वर्ड प्रॉब्लेम आहे। लक्षात ठेव क्वेश्चन नंबर 4 मध्ये, हे बघ क्वेश्चन नंबर 4 मध्ये, हा ठीक आहे, या क्वेश्चन नंबर 4 मध्ये या दोन्ही पैकी एखादा हॉट्स जे म्हणतोस ना तू, या दोन्ही पैकी एखादा हॉट्स तुला पडेलच लक्षात, कुठला पडेल, वर्ड प्रॉब्लेम मधला पडेल लक्षात, दोन्ही पैकी एक येईल, एकतर क्वेश्चन नंबर 3B मध्ये येईल किंवा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येईल। जास्तीत जास्त माझा अंदाज आहे की क्वेश्चन नंबर 4 मध्ये या दोन्ही पैकी एखादा हॉट्स तुला पडेल। ओके, त्याच्यानंतर बघ अर्थमॅटिक प्रोग्रेशन 8 मार्कासाठी जो तुला विचारला जातोय, हा अर्थमॅटिक प्रोग्रेशन सुद्धा सोपा चॅप्टर आहे, तुला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी काय होऊ शकतील, मिळू शकतील। त्याच्याही पुढे फायनान्शियल प्लॅनिंग थोडंसं ह्याला जोर लाव, अलग लक्षात, ठीक आहे, जरा थोडंसं हार्ड आहे पण अभ्यास केल्यानंतर सोपा जाईल। ओके, आणि हा प्रोबॅबिलिटीचे तर बोनस आहेत तुला लक्षात, काय आहेत, बोनस मध्ये मार्क्स आहेत बेटा लक्षात, काहीही अभ्यास न करता लगेच मार्क येत आहेत लक्षात, अभ्यास करायची गरज नाही, फक्त खूप झालं एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे। स्टॅटिस्टिक मध्ये सुद्धा तसंच आहे, स्टॅटिस्टिक मध्ये काय आहे बेटा तुला, मीन आहे, मीडियन आहे, मोड आहे लक्षात, हिस्टोग्राम आहे, पॉलिगॉन आहे लक्षात, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। हे बघ हे स्टॅटिस्टिकचे 12 आणि हे लिनियरचे 8, सॉरी स्टॅटिस्टिकचे 12 आणि प्रोबॅबिलिटीचे 8, हे जे एकंदरीत 20 मार्क लक्षात तुला बोनस मध्ये दिले जाणार आहेत लक्षात, त्याच्यामुळे या चॅप्टर कडे थोडासा भर देण्याचा प्रयत्न कर लक्षात, ठीक आहे। चला आता मी प्रत्येक चॅप्टर मध्ये जे जे महत्त्वाचे गणित आहेत लक्षात ते मी तुला सांगतोय। बघ लिनियर इक्वेशन मध्ये महत्त्वाचा पार्ट कोणता बेटा, लिनियर इक्वेशन मध्ये या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट तुझा असा आहे, या ह्याच्यामध्ये बघ काय केलेलं बेटा, या ठिकाणी बघ याच्यामध्ये काय सांगतं हे तुला विचारलं जाईल। बघ काय आहे रे, हे काय आहे, जनरल फॉर्म आहे लक्षात, ज्याला स्टँडर्ड फॉर्म सुद्धा म्हटलं जातं लक्षात। काय आहे लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, ax + by + c = 0 लक्षात, यावर आधारित क्वेश्चन तुला काय केला जाईल त्या ठिकाणी विचारला जाईल एमसीक्यू मध्ये, तेही बघ लक्षात, ठीक आहे। चल त्याच्यानंतर बघ जे जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुला सांगतोय बेटा। सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघ हा वाला, हा क्वेश्चन मला वाटतंय खूप वेळेस एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे तुला, हे बघ हा वाला, खूप वेळेस एक्स कधी कधी विचारलं जातं x + y काढा किंवा कधी कधी विचारलं जातं x - y काढा
लक्षात ठेव, या 2 क्वेश्चनसाठी हा क्वेश्चन तुला काय केला जाईल, विचारला जाईल. लक्षात, त्याच्यामुळे या क्वेश्चनकडे थोडासा भर देण्याचा प्रयत्न कर. लक्षात, ठीक आहे. मग काय करणार ह्याच्यामध्ये, नेमकं काय रे, बघ ह्याच्यामध्ये 15x आहे, इथं 17y आहे, इथं 17x आहे, इथं 15y आहे. म्हणजे काय झाले, संख्येची आदला बदल झाली आहे. ज्यावेळेस संख्येची आदला बदल होते, सुरुवातीला x प्लस y करत असताना दोघांची काय केली जाते बेटा, दोन इक्वेशनची ऍडिशन केली जाते, आणि x मायनस वाय काढत असताना दोन इक्वेशनचं काय केलं जातं, सबस्ट्रॅक्शन केलं जातं. ठीक आहे, साधे साधे गणित आहेत बेटा. त्याच्यानंतर ना मग पुढे 1.1 मध्ये, या 1.1 मध्ये जर बघितलं, पहिली ऍक्टिव्हिटी तुझ्यासाठी महत्वाची आहे. क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारला जाईल, सॉरी 2A मध्ये विचारला जाईल हा क्वेश्चन. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, एकतर क्वेश्चन नंबर 2A किंवा 3A मध्ये ऍक्टिव्हिटी बेसवरचा क्वेश्चन हा तुला विचारला जाईल. त्याच्यानंतर या क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 खूप महत्वाचे आहेत. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 6 हे 3 क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. लक्षात, हे तीनही क्वेश्चन तू करून जा. ओके, चल त्याच्यानंतर आपलं काय येतं, ग्राफिकल मेथड येते. ग्राफिकल मेथड मध्ये जे क्वेश्चन्स माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ते मी तुला सांगतोय. चल, ग्राफिकल मेथड मध्ये म्हणजेच 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 6वा एक बघ, 5वा एक बघ, त्याच्यानंतर 4था एक बघ. हे 3 क्वेश्चन्स बघून जा बेटा. ओके, चल, प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये जेवढे कमीत कमी क्वेश्चन्स मला तुला सांगता येईल तेवढे कमीत कमी क्वेश्चन्स मी तुला सांगतोय. ओके, चल, त्याच्या पुढे काय असतं, क्रेमर्स असतं. लक्षात, ठीक आहे. आता बघ, क्रेमर्स मध्ये तुला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातील आणि सर्वात सोपा आहे क्रेमर्स. लक्षात, ठीक आहे. सायमल्टेनियस इक्वेशन पेक्षा आणि त्याच्यानंतर कुठलं ग्राफिकल पेक्षा क्रेमर सोपं जातं. लक्षात, ह्याच्यामध्ये हा सेकंड नंबरचा क्वेश्चन नंबर 1A किंवा 1B साठी हा सेकंड नंबरचा क्वेश्चन तुला विचारला जाईल बघ हमखास मध्ये. लक्षात, ठीक आहे, हा वाला क्वेश्चन. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघ, हा एक क्वेश्चन बघून जा जाते वेळेस आणि हा एक क्वेश्चन बघून जा जाते वेळेस. लक्षात, ठीक आहे. चल, जेवढे क्वेश्चन सांगतोय तेवढे क्वेश्चन्स बघून जा, जेणेकरून तुला काय होतील, चांगले मार्क्स. लक्षात, मी म्हणत नाही की हेच क्वेश्चन पडतील, पण मला वाटतं याच्यासारखे नक्कीच पडतील. लक्षात, ठीक आहे. हा जर व्हिडिओ बघून जर तू जर गेलात आणि ह्याच्यातले क्वेश्चन, फक्त व्हिडिओ बघून उपयोग नाही, फक्त क्वेश्चन सांगतोय, हे जे काही क्वेश्चन्स मी सांगतोय ते क्वेश्चन तू जर सोडून जर गेलास ना, लक्षात, ठीक आहे, चल, तुला चांगले मार्क्स कमीत कमी 30 ते 35 मार्कापर्यंत तुला चांगले मार्क्स पडतील. ओके, ठीक आहे. हॉट सुद्धा जो म्हणतोस ना, तो हॉट सुद्धा तुला करायची गरज पडणार नाही. लक्षात, क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त क्वेश्चन नंबर 3 आणि 4 बघून जा, 2च क्वेश्चन बघून जा. लक्षात, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन नंबर 5 मधले माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वेश्चन नंबर 2. लक्षात, हा वाला एक दुसरा एक महत्वाचा आहे. अलग लक्षात, हा क्वेश्चन तुला परीक्षेसाठी विचारला जाईल. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 6. लक्षात, ठीक आहे. हे बघ, लक्षात ठेव, 2 इथं असतात, एक तर ट्रॅव्हलचा असतो लक्षात, किंवा किलोमीटरचा असतो लक्षात, किंवा पाण्यातला बोटेचा असतो लक्षात. असे क्वेश्चन्स तुला या ठिकाणी विचारले जातील. ओके, चल, त्याच्यानंतर एमसीक्यू सगळे बघून जायचे. लक्षात, कंपल्सरी मध्ये ही ऍक्टिव्हिटी बघून जायचे. त्याच्यानंतर बाकी हे नाही बघितलं तरी चालेल, कारण पाठीमागे आपलं रिव्हिजन झालेलं आहे. लक्षात, क्रेमरचंही रिव्हिजन आपल्याला झालेलं आहे. हेही सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवलेले आहेत. हे बघ, ही ऍक्टिव्हिटी बघून जा बघ बेटा. लक्षात, एकतर ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला 2 फायदे येतील. एकतर वर्ड प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल, आणि दुसरं म्हणजे ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपली काय होऊन जाईल बेटा, सॉल्व्ह होऊन जाऊ शकते. लक्षात, ठीक आहे. त्यानंतर कांताबाईचं गणित जाते वेळेस बघून जा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 6 नंबरचं अलग लक्षात, एवढंच बघून जा. ठीक आहे. मग पहिल्या चॅप्टर मध्ये मला वाटतं एक 12 ते 15 जास्तीत जास्त 20 गणिताच्या अलीकडेच तुला गणित सांगितलंय. याची प्रॅक्टिस नक्कीच तब्बल 3 दिवस आहे तुझ्याकडं. लक्षात, आज इंग्लिशचा पेपर झालाय है ना, ठीक आहे. त्याच्यानंतर तुझ्याकडे 2 तारीख आहे, 3 तारीख आहे, है ना, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही, आज किती तारीख आहे, जवळजवळ मला वाटतंय आज 1 तारीख आहे. लक्षात, 2 तारीख आहे, 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, बरोबर आहे. 3 दिवस तुझ्याकडे आहेत. 5 तारखेला आपला पेपर आहे. 3 दिवसामध्ये सहज होतं. चल, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक हमखास क्वेश्चन विचारला जातो. तो क्वेश्चन म्हणजे असा आहे. लक्षात, ठीक आहे. त्याचं जनरल फॉर्म विचारलं जातं. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म सुद्धा काय बेटा, इथे बघ, ax + bx + c. लक्षात, ठीक आहे. ज्यावेळेस लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म आपण काय पाहिलं लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म काय होतं, ax + by + c = 0. परंतु क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय, ax² इथं स्क्वेअर आहे. लक्षात, लिनियर इक्वेशनला स्क्वेअर नव्हतं. काय होतं, ax² + bx + c = 0. लक्षात, हे काय आहे, जनरल फॉर्म आहे. कशाचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. आता बघ, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये नेमकं फॅक्टरायझेशन मेथडनं किंवा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये नेमकं काय आहेत गणित, कोणते महत्वाचे आहेत याच्यामध्ये बघ. सगळ्यात महत्वाचं फक्त 6 नंबरचं गणित बघून जा. 6 नंबरचं, ठीक आहे. 5 आणि 6 नंबरचं बघून जा जाते वेळेस. लक्षात, ठीक आहे. चल, याच्यामध्ये काही तेवढं हे नाही, परंतु 5 आणि 6 नंबरचं बघून जा गणित. ओके, त्याच्यानंतर
हा 2.2. या 2.2 मध्ये काय आहे बेटा? फॅक्टरायझेशन आहे. फॅक्टरायझेशन मध्ये जर विचार जर केला तर या फॅक्टरायझेशन मध्ये क्वेश्चन नंबर 3 एक बघ, क्वेश्चन नंबर 5 एक बघ आणि क्वेश्चन नंबर 7 एक बघ. लक्षात? ठीक आहे, एवढे क्वेश्चन बघून जा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 2.3 वरती काय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे. हे बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये कोणतेही 3 गणित बघून जा. याच्यातले लक्षात 4, 5, 6 बघून जा किंवा 4, 5, 3 बघून जा. हा ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 2.4 मध्ये बघ नेमकं काय सांगितलंय. या 2.4 मध्ये बेटा 2.4 मध्ये बघ काय म्हणलेलं आहे. हा फॉर्म्युला मेथड ना, फॉर्म्युला मेथड काढत असताना लक्षात फॉर्म्युला मेथड महत्वाचा आहे. लक्षात हे क्वेश्चन्स फॉर्म्युला मेथड न तुम्हाला काय केले जातात, विचारले जातात. लक्षात ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर दुसरा, क्वेश्चन नंबर 5व्या सारखा एक गणित एखादा करून जा. कारण डिनॉमिनेटर मध्ये येतं. लक्षात फ्रॅक्शन मध्ये गणित आहे. ओके, देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 एक बघून जा. ओके ठीक आहे, चल त्याच्यानंतर लगेच पुढचं जाऊया. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड झालं, फॅक्टरायझेशन झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड झाली. ओके चल, ह्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं म्हटलं तर सांगायचं झालं तर क्वेश्चन नंबर 5वा, क्वेश्चन नंबर 6वा आणि 7वा 3 बघून जा. लक्षात? ठीक आहे, 6वा 7वा 5वा 6वा 7वा 3. शेवटचा प्रॅक्टिस सेट 2.6. या 2.6 मध्ये प्रगतीचे एज पहिलं. लक्षात? त्याच्यानंतर विवेक. ओके, आणि मिस्टर हे वाला 6 नंबरचा एक. लक्षात? आणि 9 नंबरचा एक. ओके, एवढा बघून जा. बघितलास तर 10 नंबरचाही बघून जा. लक्षात? 10 नंबरचाही चांगला महत्वाचा आहे. ओके चल, 2 चॅप्टर आपले झालेत. प्रॉब्लेम सेट मध्ये काय सांगायची गरज आहे का? थांब बघू दे एकदा. रंजनाचं बघून जा बेटा, 13 नंबर रंजना, 14 नंबर दिनेश, त्यानंतर 15 टँक. ठीक आहे, 3 क्वेश्चन बघून जा त्याच्यातली. अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय रे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा एमसीक्यू तुला विचारला जाईल. लक्षात ठेव, एपी मध्ये क्वेश्चन नंबर 1A आणि 1B मध्ये खूप चान्सेस असतात क्वेश्चन विचारायचे. लक्षात? ह्याच्यामध्ये काय विचारलं जाईल? एपी आहे का नाही हे सांगा विचारलं जाईल. लक्षात? ठीक आहे, किंवा ए आणि डी ची किंमत काढा विचारलं जाईल, किंवा ए आणि डी दिला असेल तर एपी तयार करा विचारलं जाईल. लक्षात? ही किंवा कॉमन डिफरन्स काढा असं विचारलं जाईल. कधी याची व्हॅल्यू काढा विचारलं जाईल. हे साधे साधे क्वेश्चन्स आहेत. सगळ्या क्वेश्चन्स वरती नजर टाकून जायची. ओके, त्याच्यानंतर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्या क्वेश्चन वरती नजर टाकून जायची. यातलं काय करत बसू नको. लक्षात? येतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात वेळ वाया घालवू नको. याच्याऐवजी क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 6वा 7वा 10वा ठीक आहे एवढे करून जा. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना पुढे माझ्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे परत परत सांगतोय, माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे क्वेश्चन सांगतोय. लक्षात? हेच क्वेश्चन परीक्षेला येतील असं नाही, पण नक्कीच याच्यासारखे क्वेश्चन्स नक्कीच परीक्षेला येतील. ओके, याच्यामध्ये पहिला क्वेश्चन करून जा बघ. ऍक्टिव्हिटीला कदाचित पडू शकतं एसएनच्या फॉर्म्युल्यावरती. लक्षात ठेव, एपी मध्ये 2च फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे टीएन चा, टीएन इज इक्वल ठीक आहे ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. लक्षात? त्याच्यानंतर एसएनचा फॉर्म्युला आहे एसएन इज इक्वल n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. लक्षात? ठीक आहे, या 2च फॉर्म्युल्यावर आधारित हा पूर्ण एपी आहे. लक्षात? ठीक आहे, एपी मध्ये जास्त क्वेश्चन, जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन तुला पाहता येतील तेवढे बघ. लक्षात? 3.4 ला जरा जास्त महत्व दे. लक्षात? ठीक आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 3 क्वेश्चन बघ. याच्यातल्या प्रॉब्लेम सेट मध्ये मला तर काय तेवढे महत्वाचे वाटत नाहीत, परंतु जर बघायचं जर झालं लक्षात ठीक आहे तरी पण एखाद दुसरा क्वेश्चन आपण बघू. 11, 12 आणि 14. 11, 12, 14 बघून जा. फायनान्शियल प्लॅनिंग. या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बघ 2 हे आहेत. लक्षात? तिथे एमसीक्यू विचारले जातील. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये काय काय विचारले जातील? जर जीएसटी 18% आहे तर सीजीएसटी किती किंवा एसजीएसटी किती? तुला माहित आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी कशी असते? सारखी असते. लक्षात? आणि जीएसटीच्या कशी असते? दोन्ही पण अर्धी अर्धी असते. लक्षात? त्याच्यामुळे हे तुला चांगल्या पद्धतीने काय आहे माहिती आहे. लक्षात? ठीक आहे, इथं आणखीन एक एमसीक्यू तुला विचारला जाईल जीएसटी आयएन नंबरचा. जीएसटी आयएन नंबर किती अंकाचा असतो बेटा? 12 अंकाचा असतो. नाही 15चा असतो. 15 अंकाचा असतो, 12 अंकाचा नाही. लक्षात? ठीक आहे, चलो 1 कुठे गेलं रे? 1 1 1 1 1 माहित आहे. हे बघ, याच्यामध्ये पहिलं पवन मेडिकल, त्याच्यानंतर 6 नंबरचं आणि 7 नंबरचं. ओके, 4.2
4.2 मध्ये 3 नंबर 5 नंबर 3 नंबर 5 नंबर. ठीक आहे, चल जे क्वेश्चन सांगतोय सगळे प्रॅक्टिस करायचे. लक्षात येत नसतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचंय येण्या गेले म्हणून, व्हिडिओ टाकत जाईल. पण प्रॅक्टिस करायची आहे, जास्तीत जास्त कशा आउट ऑफ मार्क्स घेता येईल याचा प्रयत्न करायचा. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 करून जा. किती आहे हे 2 पॉईंट किती आहे, सॉरी 4.3 आहे. 4 आणि 5 करून जा, 6वा एक करून जा. ओके, त्याच्यानंतर पुढचा ब्रोकरेज वरती आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट नंबर किती आहे 4.4 ना. हा 4.4 मध्ये 5वा 4था. ओके, चल प्रॉब्लेम सेट एमसीक्यू सगळे बघायचे. सगळ्या प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू बघून जायचे जाताना. सगळ्या प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू बघून जायचे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर 7वा 8वा 9वा बस झालं. 10 नंबर नाही काय गरज नाही. चल 4B मध्ये एमसीक्यू बघून जायचे तर सगळे 8वा 9वा 6 नंबर. ठीक आहे, एवढे क्वेश्चन्स बघून जायचे. प्रोबॅबिलिटी बद्दल सांगणार नाही, प्रोबॅबिलिटी सगळीच बघायचंय, एकही मार्क्स जायला नको. लक्षात 8 मार्काचे बोनस मध्ये मार्क्स मिळणार प्रोबॅबिलिटीचे. लक्षात, त्याच्यामुळे याच्याबद्दल मी चर्चाच करणार नाही तुझ्यासोबत. सगळं तुला करायचंय प्रोबॅबिलिटी मधलं. हा ठीक आहे, जेवढे होता होईल तेवढे जास्त क्वेश्चन सोडवायचे. शेवटचा चॅप्टर आहे बेटा आपला स्टॅटिस्टिक्स. किती मार्कासाठी विचारला जातो 12 मार्कासाठी. ह्याच्यामध्ये बघून जायचंय काय काय बघून जायचंय, मीन बघून जायचंय. सगळे क्वेश्चन सारखे असतील. लक्षात ठेव, सर्व क्वेश्चन्स काय असू शकतील, सारखे असू शकतील. ओके ठीक आहे, बघ ह्याच्यामध्ये काय आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, डायरेक्ट मीन मेथड. बरोबर आहे, ठीक आहे, डायरेक्ट मेथड आहे. त्याच्यानंतर अझ्युम्ड मीन मेथड आहे, बघून जायचंय. लक्षात, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर अझ्युम्ड मीन मेथड आहे ना, ठीक आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड ही एक आपल्याला बघून जायचंय. लक्षात, मीन मध्ये 3, डायरेक्ट, अझ्युम्ड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. एक एक गणित प्रॅक्टिस करून जायची. त्याच्यानंतर पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये जर बघायचं झालं तर बघ याच्यामध्ये बघितलं काय आहे 6.2 मध्ये. लक्षात, ठीक आहे, मीडियन आपल्याला पाहायचंय. हा ठीक आहे, मीडियन सुद्धा तू बघून जा. मीडियन वर सुद्धा क्वेश्चन्स या ठिकाणी काय केले जातील, विचारले जातील. ओके, त्याच्यानंतर इथं मोड असेल. लक्षात, मोड. मोड वर पण 1-2 क्वेश्चन बघून जा. क्वेश्चन नंबर 3रा 4था बघून जायच्यातला. ओके ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय आहे 6.4 मध्ये काय आहे, हिस्टोग्राम विचारलंय. लक्षात, हिस्टोग्रामचे पण एखाद दुसरं एक्झाम्पल बघून जा. लक्षात, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय विचारलंय बेटा तुला, पुढे पॉलिगॉन काहीतरी असेल. लक्षात, हे असे हे बघ, एकतर असा किंवा असा तुला 100% विचारला जाईल. हे बघ, एकतर हे किंवा मग हा वाला ग्राफ, हा वाला. ठीक आहे, अशा पद्धतीचे ग्राफ्स तुला विचारले जातीलच. हे पण क्वेश्चन बघून जा जाते वेळेस. आणि सर्वात महत्वाचं लक्षात, ठीक आहे, तुला आली पाहिजे पाय चार्ट मात्र काढता आला पाहिजे. लक्षात, ठीक आहे, ही पाय चार्ट महत्वाचा आहे बघ बेटा. पाय चार्ट काढता आला पाहिजेच कदाचित यावेळेस. लक्षात, पाठीमागे हिस्टोग्राम विचारलं, पॉलिगॉन विचारलं, पाय चार्ट यावेळेस विचारेल. लक्षात, असं मला वाटतं. ठीक आहे, पाय चार्ट पण बघून जा. ठीक आहे, चल त्याच्यानंतर काय राहिले का आता झालं. याच्यामध्ये पण काय महत्वाचं राहिलेलं नाही. ओके ठीक आहे, चल सगळं झालेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून जे जे महत्वाचे चॅप्टर्स होते सगळे चॅप्टर्स मी तुला सांगितलेत. याच्यामधला 18 नंबरचा क्वेश्चन जाते वेळेस बघून जा. ओके ठीक आहे, पाय चार्टचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेव, जेवढे माझ्या दृष्टिकोनातून क्वेश्चन महत्वाचे होते ते सगळेच क्वेश्चन मी तुला सांगितलेत. मला असं वाटतं हे जर क्वेश्चन जर तू जर जाताना करून गेलास लक्षात, ठीक आहे, तर जवळजवळ 32 ते 35 मार्काच्या आसपास मार्क्स सहज पडतील. काय होईल होऊन एवढंच की व्हॅल्यू चेंज होईल. मी जर इथं जर गणित इथं जर पुस्तकामध्ये 2x + 5y असं काहीतरी दिलं असेल तर तिथं 5x + 2y असं काहीतरी येईल. लक्षात, ह्याच्यापेक्षा दुसरा काही बदल होणार नाही. लक्षात, ठीक आहे, त्याच्यामुळं तू हे सर्वच क्वेश्चन आपल्याला करून जायचे जेवढे सांगितले तेवढे. लक्षात, जवळजवळ 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये सर्व क्वेश्चन्स होतात. 3 वेळेस प्रॅक्टिस होते. लक्षात, ठीक आहे, आणि बाकी दररोज संध्याकाळी आपण 8 वाजता लाईव्ह घेणार आहेत हॉट्स साठी 3 दिवस. त्याच्यानंतर 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारखेला सुद्धा पार्ट 2 साठी हॉट्स घेणार आहेत. 6 तारखेला घेणार आहेत. लक्षात, ठीक आहे, हे सगळेच आपण व्हिडिओ त्याच्यावरती आपण काय करणार आहेत, अपलोड करणार आहेत. आणि दररोज संध्याकाळी 8 किंवा 8:30 वाजता लक्षात आपण लाईव्ह घेणार आहोत. तेही व्हिडिओ बघ, तेही हॉट्सचे क्वेश्चन्स बघ. ठीक आहे, त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल. बरोबर आहे, पुढे जे बेल आयकॉन आहे
त्याच्यावरती दाबून ऑल वरती क्लिक करावं लागेल, म्हणजे लगेच मी लाईव्ह आले की तुला नोटिफिकेशन पडल, तू क्वेश्चन्स काय होतील बघशील आणि चांगले मार्क्स मिळवशील. ओके ठीक आहे, चल भेटूया लवकरच पुढच्या हॉट सिरीज मध्ये. ओके तोपर्यंत राम राम.